भूमिकेमध्ये आणि अश्विनच्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे, कारण सुरुवातीचे 2 सामने चांगल्या रीतीने या संघाने जिंकलेत. आजच्या दिवसातील अंतिम आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच अधिकृत इशारा करते सामन्याला होती सुरुवात. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक पहिला रोहित आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. मागील 2 मॅचेस मध्ये रोहितनं काय गोलंदाजी केली, 10 पेक्षा कमी धावा त्याने खर्च केल्यात आणि विकेट देखील घेतल्यात, परंतु या मॅच मध्ये देखील त्याला चांगली सुरुवात करावी लागेल. एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे रोहित. फ्रेंड्स 11 मीरा रोड साठी यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करा. वी फास्ट पंचांना देखील विनंती आहे आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे, कारण यानंतर देखील आपण जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅट लाईट होऊ शकते मैदानामध्ये, त्यामुळे लवकर खेळा. षटक क्रमांक पहिला रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी वीर खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आज रोहितच्या नावाची जरूर चर्चा केली जाईल या आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. अगदी जर पाहिलं तर फलंदाजाची भंबेरी उडवली. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने इम्प्रेस केलं. ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला स्ट्रोक, चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग करतायत. फक्त सिंगल मिळते फलंदाज वीरला. हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर एकाच परिसरातून आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे या मॅच मध्ये देखील रंगतदार खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नितीन साठी फुल टॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु मोठा फटका खेळू शकलेला नाही. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. वेगाने चेंडू वरती आलेत, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज या स्पर्धेतील पहिला दिवस काय जबरदस्त सामने रंगले. उशिरानं या स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु प्रत्येक सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो खोलात टाकला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका खेळू शकलेला नाही. या चेंडूला डिग आउट केलाय लॉंग ऑनला, परंतु फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग करतायत. सिंगलच मिळते. रोहित जबरदस्त गोलंदाजी करतायत. सातत्यानं खोलवट टप्प्याचे चेंडू टाकले जातात. पिन पॉइंट यॉर्कर प्रमुख अस्त्राचा ते वापर करतायत आणि चांगल्या रीतीने देखील फलंदाजी केली जाते, कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातो ना अगदी तशाच पद्धतीने फटका देखील खेळला जातो. मिरिट वरती फलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाज देखील करतायत या मॅच मध्ये. रोहित पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वीरच्या विरोधात. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक मिस्टेक करतायत. बॉल जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केला जातो, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. बॅटची एज लागली, परंतु यष्टिरक्षकाला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. लोअर फुलटच चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला चेंडू ड्राइव्ह जातोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग करतायत आणि फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. रोहितच्या विरोधात सावध सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. त्यांना ठाऊक आहे मागील 2 मॅच मध्ये रोहित चांगली गोलंदाजी केली आणि त्याने विकेट देखील भरपूर जास्त घेतल्या आणि त्याच्या विरोधात संयम दाखवला. दोन्ही फलंदाजांना सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चला लगेच शतरक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. बी फास्ट. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पंचांना देखील विनंती करतोय आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात आणि एका बाजूला मनोज सरांना तुम्ही पाहताय. पंचांची जोडी या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 संघाचा कॅप्टन अश्विन आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विनच्या नावाचा देखील उल्लेख करावा लागेल. मागील काही वर्षामध्ये चर्चेमध्ये असणारा नाव आहे. मीरा रोड परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. चला अश्विन लगेच आपण गोलंदाजीला सुरुवात करा. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो वीर हा फलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट.
हो यावेळेस पाहिलं तर मिड ऑफला चांगली फिल्डिंग करतायत, चांगला स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. जबरदस्त सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातील शेवटचा सामना. फ्रेंड्स 11 मीरा रोड त्यांच्या विरोधात श्री 19 चॅम्पियन कांदिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना फलकावरती धावा आतापर्यंत जोडल्यात त्या 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अश्विन बॉल इन ट्रॅक वरती, फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये फिल्डिंग चांगली होत्या, चेंडूची फेकी देखील चांगली आणि एकच धाव या चेंडूवरती. अश्विनचा आपण उल्लेख केला होता, मागील 2 वर्षांमध्ये चर्चेमध्ये असलेला खेळाडू अश्विन. गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. खरं तर स्लॉग वरचं षटक तो टाकत असतो, परंतु यंदाच्या हंगामामध्ये षटक क्रमांक 2 तो टाकतोय. कर्णधार फक्त नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी फक्त मर्यादित नसावा, कठीण परिस्थितीमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली पाहिजे, असा गोलंदाज अश्विन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. हो यावेळेस मोठा फटका फलंदाज वीरच्या बॅट मधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. खोलवर टप्प्याने चेंडू होता, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि मिड विकेटला कमालीचा स्ट्रोक सजवलाय फलंदाज वीरनं या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यशस्वी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. साने गुरुजी चषक 2025 लाजवाब स्पर्धा तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो खोलात टाकला, फ्लिक केला, फक्त चेंडूला दिशा दिली. चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु फिल्डिंग खराब होते. मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय, अगदी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्या, कारण फिल्डिंग खराब राहिली. थोडासा अश्विन निराश आहे, त्याचे दोन्ही हात कमरेवरती गेलेत, कारण मागील चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार आला. हा चेंडू अवघड होता, परंतु काय खुबीनं फलंदाजाने फिरवला होता. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पड़ता. काय कलात्मकता दाखवली मागील चेंडूवरती फलंदाजानं. चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला होता आणि 3 धावा त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज या मॅच मध्ये. हो यावेळेस मोठा फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि त्या ठिकाणी क्रीडा रसिकाने झेल टिपलाय आणि त्याला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळेल. येतील 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात या मॅच मध्ये. ओ फुलटॉस बॉल, अजून एक मोठा फटका येतोय, धमाका, परंतु फिल्डर आहे तिथे, त्याने इथे टिपलाय झेल. महत्वाची विकेट. नितीन निघालेत परतीच्या प्रवासाला. या मॅच मध्ये पहिली विकेट फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि खरं तर फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. नितीन अगदी जर पाहिलं तर आक्रमक होत होते, धोकादायक झाले होते या मॅच मध्ये. त्यांच्या बॅटमधून चांगले फटके येत होते आणि खरं तर त्यांनाच बाद केला. गोलंदाज अश्विननं 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री 19 चॅम्पियन कांदिवली या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती. इथे जर पाहिलं तर एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती आशिष दाखल होते. मागच्या मॅचचा हिरो आशिष काय जबरदस्त फलंदाजी केली होती, अगदी वन साइड हिरो तो राहिला होता. तोच खेळाडू आशिष मैदानावरती दाखल होते, परंतु मोहित न देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. त्याचं देखील येणं बाकी आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करा, भरपूर जास्त वेळ होतोय. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू, 80चा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये कांदिवली संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सचिन फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार फटका येतोय सिक्सर ती 33 या आकड्यावरती सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओ यावेळेस पाहिला तर बॅकफूट पळ चांगला फटका पाहायला मिळतो गॅप मध्ये खेळत आणखीन एक चांगला फटका येतोय फलंदाज आशिषच्या बॅटमधून वीरच्या बॅटमधून या मॅच मध्ये फटका येतोय बॉल सीमारेषा पार येतोय चौकार वरती जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती वीर अगदी आक्रमक झालेत मैदानावरती त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतात अक्षरशः बरसलेत चांगले फटकेबाजी करतात कारण मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती इथून जर पाहिलं तर कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये देखील भरपूर जास्त धावा याही षटकामध्ये धावा खर्च होतात कारण आतापर्यंत 2 मोठे फटके या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला वीर हा फलंदाज तुम्ही पाहता या मॅच मध्ये कमी गतीने हा चेंडू टाकलाय खोलात टाकला होता खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु फिल्डिंग चांगली राहिली परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब दोन्ही फलंदाजांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती 39 धावा चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय संघ कांदिवली या मॅच मध्ये यावेळेस देखील पुलचा फटका फिल्डर आहे तिथे कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी जर पाहिलं तर तिथे क्रीडा रसिक होते आणि सीमारेषेच्या पलीकडे झेल घेत होते आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार थँक्यू एका क्षणाला वाटलं होतं की त्या ठिकाणी फिल्डर आहे की काय परंतु क्रीडा रसिक होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी 6 वाला षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ओ यावेळेस स्लाइस केलाय जबरदस्त फटका वाह कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज वीरच्या बॅटमधून या मॅच मध्ये आणखीन येतोय धडाका बॉल सीमारेषा पार चौकार आकड्यावरती वीरच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आले त्या मॅच मध्ये आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 38 धावा वीरच्या बॅटमधून अक्षरशः बरसलाय मैदानाच्या चहू बाजूने त्याच्या बॅटमधून फटके आलेत वा जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे वीरनं 38 धावांवरती तो खेळतोय सचिन पुन्हा एकदा ओ यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका पुन्हा एकदा मोठा फटका बॉल सीमारेषा पार येतोय आणखीन एक धडाका षटकार नदीच्या काठीशी खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये रोहितनं 9 धावा खर्च केल्या अश्विननं 17 धावा खर्च केल्या परंतु सचिननं या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्यात तब्बल 29 धावा सचिनने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या खराब गोलंदाजी राहिली सचिनच्या माध्यमातून परंतु वीरचं कौतुक करावं लागेल तब्बल 44 धावांवरती तो खेळतोय 13 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 44 धावा संघाची धावसंख्या 55 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती धीरज आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये धावसंख्येला खीळ बसवावी लागेल चांगली गोलंदाजी धीरजला करावं लागेल कमबॅक करणारं षटक टाकावं लागेल चला बी फास्ट मीरा रोड संघ यानंतर तुम्हालाच खेळायचं आहे बॅटिंग करत असताना म्हणून जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका लगेच गोलंदाजीला सुरुवात करा धीरज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आशिष हो आशिषच्या विरोधात इथे जर पाहिला तर चांगला फटका समोरच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज आशिषच्या बॅटमधून
स्ट्रायकिंग एंडला आशिष आपल्याला पाहायला मिळतो. आशिषच्या बॅटमधून इथे मोठा फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल इथे येण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या पायाला क्रॅम्प आला, झेलपर्यंत पोहोचलेत नाही, इंजर्ड झालेत. खरं तर धावले होते परंतु प्रयत्नच त्याने केला नाही. भरपूर मोठी इंजरी त्यांच्या पायाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु जास्त इंजर्ड असतील तर प्लीज त्याला मैदानाच्या बाहेर आणा. चेंडू बराच काल हवेत होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न जरूर करत होते परंतु भरपूर मोठा क्रॅम्प त्यांच्या पायाला आला. तर लगेच आपण बाहेर यायचंय, लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय कारण यानंतर मीरा रोडला बॅटिंग करायची आहे. तर लवकर संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 60 या आकड्यावरती, 60 धावा धावफलकावरती. आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 60 धावा धावफलकावरती. तुम्ही पाहताय शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर वीर तब्बल त्याच्या बॅटमधून 44 धावा. या मॅच मध्ये 13 चेंडूचा त्याने सामना केला आणि 44 धावा त्याच्या बॅटमधून. तब्बल 4 षटकार आणि 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये वीरनं अर्धशतक जर 50 बनवली ना तर श्रीकांत आपटेकर यांच्याकडून जर पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज वीरला. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, इथे चेंडू आलाय डॉट. येणारे चेंडू देखील अशाच प्रकारे धीरजला टाकावे लागतील या मॅच मध्ये. त्याच्याकडे भरपूर चांगली क्षमता. फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये भरपूर मोठा संघर्ष केला. सचिनने आपल्या षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या. भरपूर जास्त धावा त्याने षटकामध्ये खर्च केल्या. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे करत नाहीये वीर. आणखीन एक चेंडू येते डॉट या मॅच मध्ये. इथे जर पाहिला तर अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अर्धशतक बनवण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे वीरला. त्यांनी 2 चेंडू जास्त खर्च केले. अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहील का हे देखील पाहावं लागेल. ओ फुलटा चेंडू होता, चांगला स्ट्रोक खेळले. फिल्डर तिथे नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गॅप मध्ये येतोय चौकार वीरच्या बॅट मधून. धावांसाठी हा चौकार फलंदाज वीरच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. 48 धावांवरती खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं अर्धशतक झळकवण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता वीरला. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला वीर तुम्ही पाहताय. ओ यावेळेस मोठा फटका आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अर्धशतक आपल्या नावावरती करतोय की काय अगदी पाहावं लागेल. आणि यस पहिलं अर्धशतक वीर. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली आणि अखेर धावाच्या स्वरूपात तो बाद झाला परंतु बाद होण्यापूर्वी 50 धावा फलंदाज वीरच्या बॅटमधून. वीर बॅट उंचावरती करायची आहे. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. खरं तर श्रीकांत यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक सलामीला आले होते आणि शेवटपर्यंत चेंडूवरती ते मैदानावरती थांबले आणि जबरदस्त बॅटिंग. तब्बल 50 धावा फलंदाज वीरच्या बॅटमधून या मॅच मध्ये. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 66 या आकड्यावरती आणि 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. खेळाडू कक्षामध्ये वीरचं स्वागत केलं जात आहे कारण अर्धशतक त्याच्या नावावरती. परंतु निराश आहे कारण या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव खेळला त्यामुळे स्वतःवरती निराश आहे. परंतु या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने केली. चला लगेच शतरक्षण सजवा. कांदिवली संघ श्री 19 चॅम्पियन कांदिवली संघ आपण शतरक्षण सजवायचं आहे आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ आपण सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. 67 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये. 24 चेंडू मध्ये 67 धावा मीरा रोड टीमला या मॅच मध्ये बनवायचे आहेत. सामना अगदी जर पाहिला तर
खूप चांगला पाहायला मिळतोय. 67 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजयश्री खेचून कोण आणणार, इथे जर म्हटलं जातं ना मॅटर ऑफ युनिटी, एकत्रित होणं, एकजूट होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय कांदिवली आणि एका बाजूला संघ तुम्ही पाहता फ्रेंड्स 11 मीरा रोड. परंतु मीरा रोड संघाची कामगिरी देखील आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये त्यांच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामुळे इथून जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. तुम्ही पाहताय साने गुरुजी चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या दुसऱ्या सत्रासाठी याच परिसरातील गोड आवाज अक्षयजी साटम सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. एक जबरदस्त आवाज. मागील काही वर्षामध्ये अक्षय साटम सरांनी देखील चांगली प्रगती केली. अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा तुम्ही आवाज ऐकता आणि याही स्पर्धेमध्ये येणाऱ्या 3 दिवसामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला कांदिवली संघ लगेच शतरक्षण तुम्ही सजवा. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण तुमच्या टीमला पेनल्टी देण्यात येईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवा. कारण इथे जर पाहिलं ना तर दुसऱ्या सत्रामध्ये मीरा रोडला खेळायचं आणि अंधुक प्रकाश झाला नाही पाहिजे. तुम्ही देखील सेन्सिबल क्रिकेट, एक डिसिप्लिन क्रिकेट दाखवा या मैदानावरती. तर एक दुसऱ्या सत्रासाठी आपण इन्व्हाइट करतोय अक्षय साटम सरांना. या मॅच मध्ये मला देखील या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं. नंदूदादा भोईर यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. साने गुरुजी स्पोर्ट्सचा आभार व्यक्त करतोय. खरं तर या स्पर्धेसाठी 3 दिवसासाठी मला इन्व्हाइट केलं होतं, परंतु दुसऱ्या स्पर्धेला अगदी जर पाहिलं तर डेट दिल्यामुळे इथे जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यासाठी आयोजकांचं आणि SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभम दादा मात्रे यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि मी मात्र थांबतोय, परंतु अक्षय साटम सर थांबणार नाहीत. त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही 3 दिवस ऐकणार आहात. धन्यवाद. थँक्यू निशांतजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. प्रत्येकाला हवा हवासा आवाज आणि नक्कीच आपल्या स्वबळावर कॉमेंट्री मध्ये एक वेगळी छाप त्यांनी सोडले आणि नक्कीच त्यांचा आज विशेष सन्मान आपण आयोजकांच्या माध्यमातून करणार आहोत थोड्याच वेळानंतर. सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच इम्पॉर्टंट आहे. ससून वगैरे या ठिकाणी अगोदरचा मॅचचा कॉल आहे. कमिटमेंट ही कमिटमेंट आहे त्यांची आणि म्हणूनच निशांत पाटील यांनी दिलेलं वचन कधीच वाया जात नाही. म्हणून या स्पर्धेला 1 दिवस का होईना परंतु दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पंच इशारा करतात गेम ऑन, ऑल द बेस्ट. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा धावेने श्री गणेशा केला जातोय. 67 धावा या मैदानावरती मागील जेवढ्या स्पर्धा झाल्यात ना तिथे 76 धावा हायेस्ट स्कोर आहे आणि त्या 76 धावा चेज झालेल्या आहेत. अनोखा रेकॉर्ड आहे या ग्राउंडचा. म्हणूनच असं नाही की 67 धावा आहेत म्हणून मॅच हरलो. इथे धावा जर केल्या त्यांनी केल्यात आम्ही देखील करू या उद्देशाने बॅटिंग करावीच लागेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चेंडू बराच काळ हवेत. मिस टायमिंग फटका. मिड विकेटला आशिष येतोय आणि त्याच्याकडून कोणती चूक होणार नाही. आशिषच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळतोय. विकेट डाऊन. अकरा धावा, 1 विकेट, 1 रन आणि 1 बॉल असाच नेल्सन फिगर झाला होता. 11 धावा 11 वाजून 11 मिनिटांनी 11 ओव्हर 1 बॉल झाला होता. साऊथ आफ्रिका वर्सेस ते मॅच होती आणि नेल्सन फिगर वरती आणखीन 1 विकेट गेला होता म्हणून 1-1 चा आकडा आलाय. बघूया पुन्हा एकदा या नेल्सन फिगर वरती एखादा षटकार किंवा पुन्हा एकदा काहीतरी घडेल का. यावेळी मात्र सांगितल्याप्रमाणेच नेल्सन फिगर आलाय आणि या बॉल वरती चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. येतोय पहिला षटकार सेकंड इनिंगचा.
मीरा भाईंदर नगरीचा एक स्टार प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, एकदा का बॅट लागली ना तर धूमधडाका आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. जुनेद करता पुढचा बॉल, फुल टॉस बॉलला ऑन दी अप खेळलाय. इथे एक धाव तर कंप्लीट. क्षेत्ररक्षक येतोय तिथपर्यंत चेंडूला कॅरी करतोय. धाव फलकावरती धावा लगावल्यात, 8 धावा. जबरदस्त पहिला दिवस. लेट सुरुवात झाली पण थेट सुरुवात झाली. आणि या स्पर्धेचं आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय तर प्रत्येक मॅच 4 ओव्हरचाच राहिलाय. अनेक साऱ्या स्पर्धा येतात 1 लाखाच्या 2 लाखाच्या, पुढे 1 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर मॅच आपण पाहतो. परंतु साने गुरुजी चषकामध्ये आयोजकांनी अगोदरच सांगितलं होतं की कितीही टाइम झाला तरी 4 ओव्हरचाच मॅच असणार आहे. ओमकार डेकोरेटरचे प्रोप्रायटर प्रमोद दादा म्हात्रे या ठिकाणी आहेत आणि त्यांचं हार्दिक स्वागत. समर्थ मंडप डेकोरेटर्स दिलदार व्यक्तिमत्व आहेत प्रमोदजी म्हात्रे आणि त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळी समोर एक स्टायलिश स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. शॉट ऑफ द मॅच. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 14 धावा 4 बॉल. इतक्या सोप्या गतीने हा फटका केला ना अमरने आणि सांगितले की आम्ही आव्हान स्वीकारतोय. हो काय चेंडू पाहायला मिळाला डाऊन द लेग साइड. परंतु हा चेंडू जर विचार केला ना तर निश्चित रूपाने पंचायतीचा माफी मागतायत की कुठेतरी शरीराला स्पर्श झाला होता हा चेंडू आणि आतमध्ये देखील टर्न घेतला या चेंडूने. ऑफ कटर चेंडू होता. अगोदर पंचांकडे ऍक्शन रिएक्शन टाइम कमी असतो बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा चेंडू बघतोय. लेफ्ट हँडेड बॅटर करता हा चेंडू काय आतमध्ये टर्न झाला. यष्ट्यांच्या वरून आणि शरीराशी संपर्क साधणारा हा चेंडू आणि चांगली खेळाडू व्यक्ती बॅटरचं देखील कौतुक करेन. स्टॅमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल का चेंडू पर्यंत. जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती विकेट डाऊन. 14 धावा 2 विकेट. जास्त चर्चा करू नका. श्रीकांत आपटीकर खास तुम्हाला सूचना देतोय एकत्र येऊ नका. जिथे आहात तिथे फिल्डिंग लावून घ्या. लांबूनच सेलिब्रेशन करा जेणेकरून कोणताही वेळ वाया जाणार नाही. चांगली माहिती देतात आणि अगोदर देखील आपण पाहिले की श्रीकांत 11 कांदिवली टीम नेहमी साने गुरुजी चषक असलं तर टॉप 3 मध्ये नेहमी प्रवेश करणारा संघ आहे. 1 ते 2 वेळा हा कारनामा या संघाने केलाय आणि दरवर्षी चांगला परफॉर्मन्स आणि चांगला लक राहिलाय साने गुरुजी चषकामध्ये. आकाशला देखील ठाऊक आहे आणि म्हणूनच आज खेळत असताना श्री चॅम्पियन कांदिवली हा संघ पाहायला मिळतोय. चॅम्पियन प्रमाणे लढलाय. फुलटॉस बॉलला इनसाइड आउट कव्हरच्या वरून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार. आणखीन एक येईल. गुड शॉट चौकार. बोलू लागले. जुनेद हल्ला बोल करतोय. 18 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू निघून गेला. तिथपर्यंत स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जाईल. एकच धाव येईल. एका धावेने धाव 19 धावा. 2 चेंडू फेकून झाल्यात आणि बॉलिंग मार्क वरती वीर आलाय. काय बॅटिंग केली होती. 50 धावा. आपण कुणाल पाटीलला 2 वेळा पाहिले या ग्राउंड वरती. 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहे. इनसाइड आउट करून खेळला होता. फटका फसलाय. मान त्या ठिकाणी आहे आणि जबरदस्त कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन.
20 धावा, 3 विकेट. डॅनी गोल, विकेट डाऊन. मधून विकेट गेला. गोलंदाजाला हॅट्रिक वरती एकाने कारनामा केलाय वीरनेच 50 धावेचा आणि तो झाला हॅट्रिक वरती. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये याच ग्राउंड वरती दयाशंकर शुक्ला यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. आमदार चषकामध्ये एक अर्धशतकाने हॅट्रिक घेतली होती. त्याच प्रकारचं दृश्य वीर नावाप्रमाणे काम केलंय. आता हॅट्रिक वरती देखील आलाय. जिकडे बघावं तिकडे वीरचं राज्य दिसते. आज वीर काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. हॅट्रिक जर घेतली ना तर हा स्पेल, ही स्पर्धा, आजचा दिवस कधीच वीर आपल्या आयुष्यामध्ये विसरणार नाही आणि त्या प्रकारचा खेळ राहिलाय. हॅट्रिकची संधी वीर करता. फुलटॉस बॉल, हॅट्रिक जरूर हुकले परंतु काय लाजवाब स्पेल राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 20 धावा. 47 अजून पाहिजे आहेत. येणारे 13 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज. षटकारांचीच आतिषबाजी करावी लागेल. हवेचा झोत देखील आहे या एंडने खेळत असताना. वीर सारखीच बॅटिंग करावी लागेल वीरच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा थोडासा लांब ठेवला होता या चेंडूला आणि इथे मात्र षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर मध्ये 20 धावा, 4 विकेट. चला आपण नक्कीच विशेष सन्मान करतोय. यायचं निशांजी पाटील. पायी परिसरातील गोड आवाज, भिवंडी पट्ट्यामध्ये जो आवाज गुंजतोय, प्रत्येकाला हवा हवासा आवाज आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. निशांत पाटील आपण यायचंय. प्रमोदजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते निशांत पाटील भरपूर प्रगती त्यांनी केली. मोठमोठ्या स्पर्धाचे कव्हर करतायत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 3 दिवस आमंत्रण होतं परंतु 1 दिवस का होईना या स्पर्धेकरता दिले. ससूनगर या ठिकाणी उद्यापासून मॅच आहे आणि म्हणून तिथे कमिटमेंट केले. एकदा जोरदार टाळ्या निशांतजी पाटील यांच्याकरता. व्हॉइस ऑफ पाय, भिवंडी पट्ट्यातील एक गोड आवाज निशांत पाटील सरांचा आहे. तो जे सन्मान केला जातोय, मायची उप देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू निशांतजी पाटील. आता मात्र या ठिकाणी जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा मीरा रोड संघ बॅकफुटला जाईल. या क्षणाला काय घडतंय तर इथे दबाव जाणवते. मान इनसाइड आउट करून खेळलाय. कव्हरच्या वरून खेळायचं होतं मिड ऑफच्या वरून. हा पटका एक्स्ट्रा कव्हरला जाईल. 2 बॉल आणि फळकावरती धावा आहेत 21 धावा. आतापर्यंत 46 ची गरज आहे. 10 बॉल 46. टेनिस बॉल क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी पलटवार होऊ शकतो. कंपॅरिझन पाहिला तर तिकडे 37 होत्या. इथे काय करताय तर एक फनी मुवमेंट. डायरेक्ट हिट मारू की नको तर स्टंप वरती स्वतः बॉल घेऊन गेलाय. आणि जर विचार केला ससूनगर चषकामध्ये खूप दिवसांचा स्ट्रगल आज समाप्त झालाय आणि दत्ताळी समित अँड कंपनी क्वालिफाय झाले टॉप 3 मध्ये. यंदा ज्या ज्या टीम स्ट्रगल करत होत्या ना त्या टीम मात्र क्वालिफाय होताना दिसले. दत्ताळी बी आपण पाहिलं तर अंकुशमूर्ती पतुपेकर दत्ताली टीम देखील भरपूर स्ट्रगल राहिला या ग्राउंड वरती. त्यानंतर 2 ट्रॉफी त्या संघाच्या नावावर राहिल्या. सिद्धिविनायक द ग्रेट मराठा संघ चंद्रपाड्याची जी स्पर्धा होती तिथे अधिराज्य गाजवलं. मोठमोठे संघ आहेत जे स्ट्रगल करत होते म्हणून समित दादा पाटील यांचा संघ कॉंग्रॅच्युलेशन. टॉप 3 मध्ये तो संघ गेलाय आणि खूप दिवसानंतर श्रीकांत 11 कांदिवली टीम या ठिकाणी आले. चॅम्पियन नाव ठेवले आणि चॅम्पियन सारखे दहाडले. त्या प्रकारचा खेळ राहिलाय. 8 बॉल 46. 8 गेंदों में 46 रन चाहिए अब तक.
8च्या 8 बॉल वरती षटकार ठोकावे लागतील. पहिला येईल का? लॉंगेस्ट हाय अँड हँडसम यूज इट मॅक्सिमम षटकार. आउटसाइड एज लागले. रनआउटची संधी होती आणि इथे एकच धाव. 6 बॉल 39 ची गरज. 6 चेंडू आणि 39 या धावसंख्येची गरज. काय मॅच मध्ये एखादा चमत्कार होईल का? 6:39 ची गरज. स्पीडअप करा. आलंय. खऱ्या अर्थाने श्रीकांत आपटीकर यांनी भरपूर खेळाडू घडवलेत आणि नेहमी सर्वांना एकत्रित घेऊन एक चांगली संघाची बांधिलकी श्रीकांत आपटीकर यांची पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक त्यांचा वेगळी छाप आहे आणि तेच बॉलिंग मार्क वरती आला श्रीकांत आपटीकर. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. भरपूर लेदरचे प्लेयर्स या संघामध्ये देखील पाहायला मिळालेत. त्यामधला वीरनी जे बॅटिंग केले ना, इम्प्रेस केले. परंतु हा बॉल वाईड बॉल आहे आणि वाईडला चौकार गेला असताना तर मॅच मध्ये ट्विस्ट असते. 6 बॉल 38. पहिल्या इनिंग मध्ये आपण 6 बॉल 49 52 धावा अशा पाहिल्यात अनेक ठिकाणी. परंतु सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करताना असा रेकॉर्ड कोणाच्याही नावावर नाही आहे. 5 बॉल आणि औपचारिकता शिल्लक. परंतु फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमचं देखील कौतुक करेन. जबरदस्त खेळलाय. कुठेतरी 99% एफर्ट आणि 1% लक फॅक्टर असतो. तो लक दिसला आज कांदिवली टीमचा. मागील मॅच असं वाटलं की शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम टीम जिंकेल, परंतु काय पलटवार केला. तिथे जे 2 मोठे फटके आले ना, षटकार आणि ते चौकार, इथे तेच पाहिला. आयोजक थोडे मागे यायचा. आकाश, असं वाटते की तुम्ही तिथे फिल्डिंगला आहात की काय. 5 बॉल 37 ची गरज. 4 बॉल डायरेक्ट हिट आणि इथे बघा आज नक्कीच आशिष प्रेम मध्ये येतोय. रन आउट. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. 4 बॉल शिल्लक. पहिला दिवस शानदार पहिला दिवस पार पडतोय. एकही गालबोट एकही वाद विवाद झाला नाही या स्पर्धेमध्ये. सुंदर सुरुवातीपासून चांगला खेळ राहिलाय. प्रत्येकाने चांगलं योगदान दिलं. इथे पॉइंटला थोडंसं पंबलिंग होते. आता अफोर्ड करतील कांदिवली टीम, कारण की भरपूर बँक बॅलन्स आहे. तीन बॉल शिल्लक. समोर इथे मात्र बचाव केलाय, कारण की रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. माहिती आहे हातामध्ये मॅच आहे, खिशामध्ये मॅच आहे. इंजरी कोणत्याही प्रकारची स्वीकारली जाणार नाही. 2 बॉल 35 ची गरज. पुन्हा एकदा मिड विकेटला हा चेंडू जातोय आणि चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. 1 बॉल शिल्लक आहे. आणि यावेळी टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय श्री 19
चॅम्पियन कांदिवली टीम कॉंग्रॅच्युलेशन. भरपूर दिवस या स्पर्धेमध्ये आपण इथे या ग्राउंड वरती या टीमला पाहिलं नव्हतं, परंतु आज साने गुरुजी चषक 2025 मध्ये हा संघ आलाय टॉप 3 मध्ये. अभिनंदन श्रीकांत आपटीकर, अभिनंदन कांदिवली टीम. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीन वरती वन मॅन शो 17चा खतरा 17 बॉल मध्ये केल्या ज्याने 50 धावा. वीर ही इज द मॅन ऑफ द मॅच.